ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावतीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्ति। भगवद्गीता म्हणजे प्रत्यक्ष भगवंतांचं गीत. गीत म्हणजे काय? कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त ज्ञान देण्याची जी पद्धत आहे त्याला गीत म्हणतात, कविता म्हणतात. कथा, कथेद्वारे काही गोष्ट सांगायची असेल तर खूप वेळ लागतो आणि अनेक ओळीमध्ये लिहित बसावं लागतं. संक्षिप्त मध्ये प्रभावी शब्दांद्वारे जर काही मेसेज द्यायचा असेल किंवा काही सांगायचं असेल प्रभावीपणे, तर गीत उपयोगात येतं. गीताद्वारे जर संदेश द्यायचा असेल त्याच्या सुद्धा पद्धती आहेत. एक पद्धत संगीत. कशाच्या तरी संगतीने गीत प्रस्तुत करणे. तबला असो, वाद्य असो, गायक असो, कोणी असो, त्याद्वारे कोणाच्या तरी कशाच्या तरी संगतीने आपल्याला जो संदेश द्यायचा तो देणे गीताद्वारे, त्याला संगीत म्हणतात. प्रवचन, या पद्धतीमध्ये कसलीही संगत नसते. संदेश देणारा आणि संदेश ग्रहण करणारा याच्यामध्ये काहीच नसतं. इट्स अ डायरेक्ट कम्युनिकेशन. भगवद्गीता तेच आहे, डायरेक्ट कम्युनिकेशन आहे. प्रत्यक्ष भगवंत श्रीकृष्ण आणि श्रोत्यांमध्ये डायरेक्ट कम्युनिकेशन. वेदव्यास फक्त तुमच्यापर्यंत प्रेझेंट करणार आहेत. उपदेश हा भगवंतांनी सरळ अर्जुनाला केलाय. अर्जुन म्हणजे काय? सर्वसामान्य मनुष्याचं प्रतीक, मानवतेचं प्रतीक. अर्जुनाला उपदेश केलाय म्हणजे मानवतेला उपदेश केला. प्रत्यक्ष भगवंतांनी मानवतेला उपदेश केलेला आहे. याचा एकमेव जगतमान्य ग्रंथ म्हणजे भगवद्गीता. दुसरे कुठले ग्रंथ पहा, कोणीतरी लिहिलेले आहेत, भगवंत काय म्हटले आणि तुम्हाला सांगितलेलं आहे. इट्स अ कंडिशन. जो प्रेझेंटर आहे तो कंडिशन केलेलं आहे ते आणि पुढे सांगितलेलं आहे. कुठलाही ग्रंथ बघ, कुठलंही पुराण बघ, उपनिषद सुद्धा ऋषी मुनींना जे कळलं ते त्यांनी जाणलं आणि समोरच्याला समजेल अशा पद्धतीने मांडलं. परंतु भगवद्गीता प्रत्यक्ष भगवंतांनी मानवतेला दिलेला संदेश. अर्थात हा सुद्धा ऋषी मुनींनीच लिहिलेला आहे, परंतु त्याच्यामध्ये कंडिशनिंग नाहीये. संपूर्ण वेदांचं ज्ञान हे भगवद्गीतेच्या 701 श्लोकांमध्ये. काही गीतेमध्ये 700 श्लोक आहेत, काही गीतेमध्ये 701. फरक काय? एक श्लोकाचा फरक का? तो 13वा अध्याय, क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग, याच्यामधला पहिला श्लोक
काही गीतांमध्ये आहे, काही गीतांच्या ग्रंथांमध्ये नाही. तो तितकासा आवश्यक वाटत नाही, कारण त्याच्यामध्ये भगवंतांना अर्जुनाने विचारलेला प्रश्न आहे, एक्सप्लेनेशन विचारलंय. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय? पुरुष आणि प्रकृती म्हणजे काय? ज्या संज्ञा आता पुढे सारख्या सारख्या येणार आहे, याच्याबद्दल विचारलेलं प्रश्न आणि जाण करून घेण्यासाठी अर्जुनाने विचारलेलं आहे. तसंच ज्ञान म्हणजे काय आणि ध्येय म्हणजे काय? प्रकृती, पुरुष, क्षेत्र, क्षेत्रज्ञ, ज्ञान आणि ध्येय या काही गोष्टी आपण बऱ्याच वेळा भगवद्गीतेमध्ये अभ्यासलेल्या आहेत. पण नक्की त्यांची रिलेशनशिप काय? हाऊ दे आर रिलेटेड, इंटर रिलेटेड. 1 ते 12 अध्याय, 1 ते 6 म्हणजे त्वम, 7 ते 12 म्हणजे तत्. त्वम आणि तत्, त्वम कळलं, तत् कळलं. पण हाऊ दे आर रिलेटेड अँड हाऊ दे आर द सेम, हे 13व्या अध्यायापासून 18व्या अध्यायाबद्दल सांगितलेलं. असे इट्स अ सेम, ते एकच आहे. तुमच्यातलं आत्मतत्व, आत्मा आणि ते ब्रह्म एकच आहे. ते वेगळे वेगळे नाही. आपण स्वतःमधलं आत्मतत्व जाणतो आणि बाहेरचं जग जाणतो. म्हणून त्वम आणि तत् हे दोन गोष्टी कळतात आपल्याला. द्वैतवाद असतो. परंतु शंकराचार्यांनी अद्वैतवाद स्पष्ट केलेला आहे. तत्त्वम असि हा उपदेश केलाय. भगवद्गीता म्हणजे तत्त्वम असि. पहिले 6 अध्याय, त्वम अध्याय. त्वम सांगतात तुमच्यातलं आत्मतत्व, त्या देवाचा अंश, ब्रह्माचा अंश जाणण्यासाठी तुम्हाला मदत करतात. आणि 7वा ते 12वा अध्याय तत्, ते ब्रह्म जे सर्वव्यापी आहे, जे सत्य तत्व म्हणून अस्तित्वात आहे, ब्रह्म म्हणून सर्वत्र अस्तित्वात आहे, त्याच्याबद्दल जाण निर्माण करून देतात. आणि 13 ते 18 अध्यायामध्ये ते दोन्ही एकच आहेत. जसं सूर्य आणि सूर्यकिरणे एकच आहेत. हे स्पष्ट करतात 13व्या पासून 18 अध्यायामध्ये. म्हणून प्रथम पहिल्यांदा तुम्हाला काय जाणणं आवश्यक आहे? प्रकृती म्हणजे काय? पुरुष म्हणजे काय? प्रकृती हे विश्व हे प्रकृतीमुळे बनलेलं आहे. ते आणि पुरुष ज्याच्यामुळे हे विश्व तुम्हाला कळतं, ते काय आहे तुमच्यामधलं? त्याच्यातला फरक जाणा. नंतर क्षेत्र, क्षेत्रज्ञ. भौतिकतेद्वारे क्षेत्र बनतं. पंचगुणांद्वारे, पंच तत्वामुळे, त्रिगुणांमुळे क्षेत्र बनतं. आणि क्षेत्रज्ञ म्हणजे त्या क्षेत्राचं मध्ये राहून त्याला चैतन्यमय कळणारं क्षेत्रज्ञ. ते काय? दोघांमधला फरक काय? प्रकृती, पुरुष, क्षेत्र, क्षेत्रज्ञ आणि ज्ञान आणि ध्येय. सर्वोच्च ज्ञान काय आहे? आणि त्याचा उद्देश काय? कशासाठी ज्ञान प्राप्त करायचं? नक्की आपण जे ज्ञान प्राप्त करतो, हे कशासाठी करायचं हे आपल्याला माहिती पाहिजे. हे ऐहिक जगातलं असो किंवा आध्यात्मिक असो. म्हणून भगवंतांनी इथे स्पष्ट केलेलं आहे. ज्ञान आणि ध्येय हे ह्या अध्यायामध्ये स्पष्ट केलेलं आहे. म्हणून शंकराचार्यांनी त्यांच्या आवृत्तीमध्ये, भगवद्गीतेच्या लिखित आवृत्तीमध्ये या श्लोकाचा समावेश केलेला आहे. म्हणून त्यांच्याद्वारे निर्मित जी पण पुढे प्रचलित होत गेलेल्या गीतेच्या ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये 701 श्लोक आहेत. परंतु काही गुरूंनी त्यांना हा प्रश्न तितका आवश्यक वाटला नाही. कारण त्यांना असं वाटलं, की श्रोत्याला ऑलरेडी माहिती आहे, साधकांना माहिती आहे. मग परत तेच कशाला रिपीट करायचं? म्हणून त्यांनी त्याचं डायरेक्ट एक्सप्लेनेशन द्यायला सुरुवात केली. पण मनुष्य कसा असतो?
माहिती असतं पण ऐन वेळेस आठवत नाही. शंकराचार्यांनी म्हणून त्याची आठवण करून दिली आणि मग त्याचं एक्सप्लेनेशन दिलं, स्पष्टीकरण दिलं, जेणेकरून ते ज्ञान तुमच्यामध्ये पूर्णतः बसावं आणि तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचावं. पहिला श्लोक ते 7वा श्लोक क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ काय हे स्पष्ट करतात. क्षेत्र कशाचं आहे, कसं बनलेलं आहे आणि क्षेत्रज्ञ काय, हे दोघांमधला फरक काय. क्षेत्र हे पंचमहाभूतांद्वारे बनलेलं आहे, ते व्यक्त आहे. त्रिगुणांद्वारे व्यक्त होतं. 32 घटकांचं क्षेत्र बनलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये राहून हे सर्व क्षेत्रांना चैतन्यमय करणारं जे आहे, ज्याच्यामुळे हे क्षेत्र कार्यरत आहे, ते तत्व म्हणजे क्षेत्रज्ञ. तसं मनुष्य आहे, शरीर मन बुद्धी आहे. पंचमहाभूतांचं हे शरीर मन बुद्धी बनलेलं आहे. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर हे पंचमहाभूतांचं बनलेलं आहे. त्रिगुणांद्वारे व्यक्त होतं. पण मूळ काय, कशामुळे हे व्यक्त होतं? हे क्षेत्र कशामुळे व्यक्त होतं? क्षेत्रज्ञ. आतापर्यंत आपण त्याला आत्मतत्व म्हणत आलो. जे सर्वत्र आहे. त्याच्याशिवाय काहीही वर्क करत नाही. पंचमहाभूतांद्वारे बनलेलं, त्रिगुणांद्वारे कार्यरत असलेलं काहीही कार्यक्षम होत नाही. चैतन्यमय होत नाही. जोपर्यंत चैतन्य तत्वरूपी आत्मतत्व म्हणजे सूर्यकिरणे, सूर्यकिरणे तसं ब्रह्मापासून निर्माण होतं ते आत्मतत्व. ते आत्मतत्व जोपर्यंत या सृष्टी पंचमहाभूतांद्वारे निर्माण झालेल्या सृष्टीमध्ये ऍक्टिव्हेट होत नाही, कार्यरत होत नाही, तोपर्यंत ही सृष्टी ही निर्जीव असते, ती सजीव होत नाही. 32 ठिकाणी कुठे कुठे हे सर्व दिलंय. तुमची पंचेंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मग या सर्वांना जोडणारे प्राण, जे स्थूल आणि सूक्ष्म या दोघांना जोडतात ते प्राण. नंतर मग तुमच्या वासना, मन, या सर्वांना नियंत्रित करणारं मन आणि मनाला नियंत्रित करणारी बुद्धी आणि हे सर्वात पासून जे निर्माण, ज्याच्यापासून निर्माण होता ते कारण म्हणजे तुमचं कारण शरीर म्हणजे तुमच्या वासना. आणि त्या वासना पूर्ण करण्यासाठी या बाकीच्या सर्वांना शरीर मन बुद्धीला कार्यरत काय करतं? अहंकार. अहंकार हे वासना आणि शरीर मन आणि बुद्धीमधलं कनेक्शन आहे. त्याच्याद्वारे तुम्ही जगामध्ये व्यक्त होता. तुमचा अहंकार काय, तुमचा अहंभाव काय, तर अहंभाव अहंकाराद्वारे व्यक्त होईल. साधू संतांनी म्हटलं अहंकार रहित बना, अहंकार सोडा. म्हणजे या वासना, माझ्या वासना संपवण्यासाठी मी या शरीर मन आणि बुद्धीचा आणि जगाचा वापर करतो, हा जो भाव तुमच्यामध्ये आहे तो अहंभाव सोडा. म्हणजे अहंकार कार्यरत राहणार नाही. तुम्ही कार्य करा, तुमचं शरीर मन आणि बुद्धी कार्य करेल, परंतु काय, वासना संपवण्यासाठी करेल. पण ह्या मी करतोय हा मी भाव जाईल. वासना संपवण्यासाठीच आहे. संपला तरच तुम्हाला मोक्ष प्राप्त होणार. म्हणून हे घडेल, पण त्यातला मीपणा जाईल, म्हणजे अहंकार जाईल. म्हणून तुम्ही कर्तव्य कर्म कराल, कार्य होईल, परंतु अहंभावाने होणार नाही, अहंकाराने होणार नाही. ते कर्तव्य कर्म होईल. आणि हे सर्व घडेल कशामुळे? वासना कार्यरत कशामुळे होती? आत्मतत्व म्हणजेच क्षेत्रज्ञ.
हे क्षेत्र आहे. आणि क्षेत्रज्ञ काय? वासना. सॉरी, क्षेत्रज्ञ काय? आत्मतत्व. आत्मतत्व न जाणण्यामुळे जे निर्माण होतं, ब्रह्म न जाणण्यामुळे जे निर्माण होतं, त्या वासना. ब्रह्माला ब्रह्मा म्हणून जर ब्रह्म म्हणून जर ओळखलं, देवाला देव म्हणून जर ओळखलं, तर तुम्हाला जगात कार्य करायची गरजच काय? तुम्हाला वासना राहतीलच कशाला? का? कारण तुम्हाला सत्य कळलेलं आहे. तो देव कळलेला आहे. ब्रह्म सर्वत्र आहे हे सत्य कळलेलं आहे. म्हणून द्विजभाव नाहीये. तुमच्यामध्ये सुद्धा तेच ब्रह्म आहे, जे सर्वत्र आहे. हे सत्य तुम्ही जाणलेलं आहे, अंगीकृत केलेलं आहे, जगतात. मग वासनाही नाही, अहंकारही नाही. मग उरतं काय? फक्त आत्मतत्व, ब्रह्म. ब्रह्मापासूनच वासना निर्माण होतात. ब्रह्म जर नसतं तर वासना निर्माणच कशाला झालं असतं? एक साधं उदाहरण देतो. एखादी व्यक्ती बघा, आपल्या सहज साध्या परिचयाची असते. चौधरी म्हणून नाव असतं त्यांचं. ते चौधरी एक आपल्या डोळ्यासमोर प्रतिमा असते. आपण चौधरींना चौधरी म्हणून ओळखलं, प्रश्न नाही. पण चौधरींना चौधरी म्हणून नाही ओळखलं, तर आपण म्हणतो ते देशपांडे आहेत का, कुलकर्णी आहेत का, थोरात आहेत, कोण आहेत? आपल्याला माहिती नाही. जेव्हा चौधरी चौधरी म्हणून ओळखल्या जातील, तेव्हा आपल्या या बाकीच्या प्रतिमा आपल्या मनामध्ये निर्माण होणार नाही. गैरसमज निर्माण होणार नाही. त्यांच्या नासमजेमुळे इतर गैरसमज निर्माण होतात. ही नासमज जर गेली, समज जर प्राप्त झाली, तर प्रश्नच नाही. तेच आहे. त्या ब्रह्माची समज जर आपल्याला प्राप्त झाली, प्रश्नच नाही. ब्रह्माच्या नासमजेमुळे या सर्व वासना आणि हे सर्व जग निर्माण होतं. त्या नासमजीमुळे. आणि ब्रह्माची ग्रॉस जे नासमज आहे या जगाची, त्याला प्रकृती म्हटलेलं आहे. ब्रह्मापासून प्रकृती निर्माण होते. का? न समजमुळे. आता तुम्ही म्हणाल कोणाला समजलं नाही आणि काय प्रकृती? फरक आहे. हे शास्त्र आहे. सूर्यापासून सूर्यकिरणे निर्माण होतात हे शास्त्र आहे. आपण मान्य केलेलं आहे. कुठलंही ज्ञान तुम्हाला समजण्यासाठी काहीतरी हायपोथिकेशन्स, काहीतरी अझम्पशन्स महत्वाची असतात. तुम्ही तिथे जर मानली नाही, तर तुम्हाला पुढच्या गोष्टी कळतच नाही. जसं मॅथमॅटिक्समध्ये एक्स हे तुम्हाला जाणायचंय असं समजून घ्या. जसं तुम्हाला ब्रह्म जाणायचंय. मग एक्सच्या रिलेटेड तुम्हाला काय कळतं? ते तुम्ही जाणता, त्याचं इक्वेशन मांडतात. आणि तुमच्या ज्ञानाने ते इक्वेशन सोडवतात. आणि एक्स म्हणजे 5, एक्स म्हणजे 10, एक्स इक्वल टू वाय स्क्वेअर प्लस जे. हे जे काही तुमची समज निर्माण होते, ती तुम्ही ह्या माहिती असलेल्या गोष्टीपासूनच निर्माण करता. तसंच आहे. तुम्ही या जगामध्ये कार्य करता. वासनांद्वारे कार्य करतात. याचं प्रयोजन काय? हे इक्वेशन तुम्हाला कळावेत. आणि त्याच्यामधून तो एक्स जाणावा, ब्रह्म जाणावा. क्षेत्रज्ञ विभाग योग याच्यातला फरक या अध्यायामध्ये भगवंतांनी स्पष्ट केलेला आहे. त्यानंतर ज्या मनुष्याला क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय कळतं आणि सर्व जीवांमध्ये ते एकच क्षेत्रज्ञ आहे, ज्याला आपण आत्मतत्व आतापर्यंत म्हटलेलं आहे. ते कार्यरत आहे, हे मनुष्य जाणतो, ते मानतो. मग पुढे ज्ञानीचे 20 गुणधर्म दिलेले आहेत. ज्ञानी कोण असतो? साक्षात्कारी पुरुष कोण? क्षेत्रज्ञ जाणणारा कोण? क्षेत्रज्ञ मधला फरक जाणणारा कोण?
वी नीड टू क्वालिफाय. आपल्याला कळलं पाहिजे ना कसं ओळखायचं त्याला. म्हणून भगवंतांनी अशा ज्ञानीचे, ज्ञानी म्हणजे आत्मज्ञान जाणणारा ज्ञानी, अशा ज्ञानीचे 20 गुणधर्म दिलेले आहेत. मागच्या अध्यायामध्ये भक्ती योगामध्ये भक्ताचे 35 गुणधर्म दिलेले आहेत आणि इथे ज्ञानीचे 20 गुणधर्म दिलेले आहेत. ते 35 आणि हे 20 पॅरलल आहेत. या 55 पैकी कोणताही गुण घ्या, तुम्ही इम्प्रूव्ह करायला सुरुवात करा. बाकीचे ऑटोमॅटिक इम्प्रूव्ह होत जातील. यू नीड पेशन्स. तर तुम्हाला गुरुजी ते भक्ताचे 35 गुण शिकलात, मग हे 20 गुणांची काय गरज आहे? हे पण त्याच्यात अंतर्भूत आहे. बट यू डोंट नो द इंटर रिलेशन. तुम्ही कशासाठी इंटर रिलेशन समजून घेता? कारण सत्य काय, हे सर्व काय दाखवतात, कुठे जातात? ब्रह्मापर्यंत. हे केवळ मार्ग आहेत. वेगळ्या वेगळ्या गुणांद्वारे जाणून तुम्ही तिथपर्यंत पोहोचा. हे केवळ मार्ग आहेत. भक्तियोग, ज्ञानयोग, कर्मयोग हे 3 मार्ग आहेत. हे ग्रॉस या गुणांद्वारे तुम्ही त्या मार्गाने त्या ब्रह्मापर्यंत पोहोचतात. परंतु ध्येय एकच आहे, ब्रह्म जाणणे. मार्ग कुठलाही असो, कसाही असो, तुमच्याकडे 3 इक्विपमेंट आहे, शरीर, मन, बुद्धी. ते एकत्रितपणे उपयोगात आणून तुम्हाला तुमच्या वासना संपवायच्या आहेत, ब्रह्म जाणायचंय. मग एका इक्विपमेंटसाठी, शरीरासाठी कर्मयोग दिलेला आहे, मनासाठी भक्तियोग दिलेला आहे, बुद्धीसाठी ज्ञानयोग दिलेला आहे. मग त्या योगाच्या रिलेटेड गुण तुम्ही प्राप्त करायचा प्रयत्न करा. समजून घ्या, तुम्ही कर्मामध्ये श्रेष्ठ आहात का भक्तीमध्ये श्रेष्ठ आहात, ज्ञान प्राप्त करण्यामध्ये श्रेष्ठ आहात. जे जे तुम्हाला स्ट्राईक होईल, जे जे गुण ज्या ज्या इक्विपमेंटला स्ट्राईक होतील, त्याच्याप्रमाणे त्याच्यामध्ये पारंगत व्हा. जेवढं पण ज्ञान मिळेल, जेवढं पण भावभावना कळतील, जेवढी पण भक्ती तुमच्यामध्ये निर्माण होईल, जेवढे जे पण तुम्ही कर्म करा, ते केवळ मोक्ष प्राप्तीसाठीच करा. आणि ते सर्व भगवंतांच्या चरणी अर्पण करा. एक गुणधर्म आहे, मयी अर्पिता मनोबुद्धी. मागच्या अध्यायामध्ये हे सर्व मन, बुद्धी आणि कर्म हे सर्व मला अर्पण करा. परमेश्वर चरणी अर्पण करा. म्हणजे प्रत्यक्ष हे कर्म करताना शरीर जे पण करतं, बुद्धी जे पण करतं, मन जे पण करतं, ज्याच्याद्वारे जे पण घडतं, मनाला भावभावना कळतात, याला सुद्धा कर्मच म्हणतात. बुद्धीला विचार करतात, याला सुद्धा कर्मच म्हणतात. शरीर बाहेरच्या जगामध्ये कार्य करतं, त्यालाही कर्मच म्हणतात. कर्म म्हटल्यावर हे तिघांचे होणाऱ्या गोष्टी. तुम्ही जे पण कर्म कराल ते पूर्णपणे त्या परमात्मा परमेश्वराच्या चरणी अर्पण करा. हे जे ज्ञान आहे त्याला ब्रह्मविद्या म्हटलेलं आहे. का? कारण ती विद्या तुम्हाला ब्रह्मापर्यंत घेऊन जाते. जी विद्या तुम्हाला ब्रह्मापर्यंत घेऊन जाते त्याला ब्रह्मविद्या म्हणतात. कोणती विद्या असते? जेव्हा मनुष्य ही मूल्ये स्वतःमध्ये पूर्णतः अंतर्भूत करेल आणि आयुष्य जगेल, तेव्हा त्याच्या संचित वासना तो संपवेल आणि हळूहळू प्रारब्ध वासना संपवेल. कारण त्या जगूनच संपवायच्या. त्या संपवण्यासाठीच तो आयुष्य जगेल आणि त्या संपल्यावर त्याला मोक्ष प्राप्त होईल. त्याचा पुनर्जन्म होणार नाही. का? कारण सर्व वासना संपल्या. मग पुनर्जन्म घ्यायचाच कशाला? ब्रह्म कळलेला आहे. मग ब्रह्माची नासमजच नाही ना. मग गैरसमज म्हणून वासना का तयार होती? देअर विल बी नो रिएक्शन. या जगाचा संबंधच नाही. तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल, तुम्हाला मुक्ती प्राप्त होईल. म्हणून भगवंतांनी ज्ञानीचे, आत्मज्ञानी मनुष्याचे, साक्षात्कारी मनुष्याचे इथे गुण दिलेत, जेणेकरून तुम्हाला कळावं ज्ञानी कसा वर्तन करतो. 8 ते 12 श्लोकामध्ये हे 20 गुण दिलेले आहेत. हे 20 गुण तुम्ही अंतर्भूत केल्यानंतर स्वतःमध्ये पूर्णपणे जेव्हा ते तुमच्यामध्ये बिंबतात, तुम्ही ते जगता. त्यामुळे काय होतं? तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त होतं.
13 ते 19 श्लोकामध्ये भगवंतांनी ज्ञान आणि ध्येय स्पष्ट केलेलं आहे. हे ज्ञान काय? या गुणधर्मांद्वारे 35 भक्ताचे गुणधर्म आणि ज्ञानीचे 20 गुणधर्म हे तुम्ही उपयोगात आणा. त्यामुळे जे पण तुम्हाला प्राप्त होईल ते तुमच्या शरीर, मन आणि बुद्धीचं ज्ञान, तुमचं आत्मज्ञान म्हणजे शरीर, मन आणि बुद्धीचं ज्ञान, हे हे जे तुम्ही मी जे म्हणतात त्याचं ज्ञान, ते आत्मज्ञान. ते कळलं की ते ज्यामुळे अस्तित्वात आहे, कार्यरत आहे, ते आत्मतत्व कळतं. तुम्हाला स्वतःचा अंतस्थ आत्मतत्व कळतं, आत्मा कळतो. म्हणून ध्येय काय? ब्रह्म जाणणे. त्या ब्रह्माचा तुमच्यामध्ये आत्मतत्व रूपी असलेला अंश जाणणं, ते ध्येय, ते तुमचं ध्येय. तुमचं आयुष्य जगण्याचं ध्येय काय आहे? आत्मज्ञान प्राप्त करणे, स्वतःचं अंतस्थ आत्मतत्व जाणणे. सूर्यकिरणं जाणली की तुम्ही सूर्यापर्यंत पोहोचता, तुम्हाला सूर्याबद्दल कळतं. तसंच तुम्ही तुमच्यामधलं आत्मतत्व कळलं, तुमच्यामधला देवाचा अंश कळला, तुम्ही ब्रह्मापर्यंत पोहोचता. त्या सूर्यापासूनच सूर्यकिरणे निर्माण होतात. त्या ब्रह्मापासूनच आत्मतत्व निर्माण झालंय जे सर्वत्र आहे. त्यापासून हे सर्व आहे. ते ब्रह्म तुम्हाला कळतं. मग तुम्ही त्याच्यामध्ये एकदा ते ध्येय जर तुम्हाला प्राप्त झालं, काय करायचं हे जर कळलं, तर तुम्ही ते करता आणि शेवटी मोक्ष प्राप्तीपर्यंत पोहोचता. भगवंतांनी पुढच्या 20 ते 24 श्लोकांच्या 4थ्या विभागामध्ये प्रकृती आणि पुरुष हे स्पष्ट केलेलं. आत्मतत्व कळलं तुम्हाला, तुमच्यामध्ये असलेलं आत्मतत्व कळलं, आत्मज्ञान प्राप्त झालं. ध्येय काय? आत्मज्ञानाद्वारे आत्मतत्व जाणणे, ते आत्मतत्व कळलं म्हणजे तुमच्यातला पुरुष कळला. प्रकृती आणि पुरुष जे काही भौतिक आहे, जे काही पंचमहाभूतांद्वारे बनलेलं आहे, जे काही त्रिगुणांद्वारे व्यक्त होतं या जगामध्ये, ग्रॉस, ते सर्व भौतिकता म्हणजे प्रकृती, त्या ब्रह्माचं व्यक्त स्वरूप आणि त्याला अनुभवणारा, ते जगणारा म्हणजे पुरुष. जसं तुमच्यामधलं आत्मतत्व जीवात्मा रूपी हे जीवन जगतं, तसंच प्रकृती ही संपूर्ण सृष्टी निर्माण करते आणि ती सृष्टी अनुभवणारा कोण? पुरुष. तो प्रत्येक जीवामध्ये. अशा प्रकारे प्रकृती आणि पुरुष हे भगवंतांनी स्पष्ट केलेलं आहे. आपण बघतो एकच आत्मतत्व, तोच ब्रह्म वेगवेगळ्या जीवांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त झालेला दिसतो. काही पुरुष रागीट असतात, काही शांत असतात, काही हळवे असतात. बघा, प्रत्येकाच्या वासना वेगळ्या, प्रत्येकाची प्रकृती वेगळी. आपण विचारतो ना, काय मग कशी प्रकृती? चौकशी करताना आपण काय विचारतो? काय प्रकृती चांगली आहे ना तुमची? तुमच्या रिलेटेड भौतिकता म्हणजे तुमची प्रकृती. थोडक्यात पुरुषामुळे, तुमच्यामधल्या त्या जीवात्म्यामुळे तुम्ही हे जग उपभोगू शकता. तुमचा उपभोग घेणारा तो पुरुष आहे, तुमच्यामधला जीवात्मा आहे. भगवंतांनी त्याला वैश्वानरः म्हटलेलं आहे. म्हणजे काय? तुमच्यामधली ती भूक, भूक असली तरच तुम्ही खाऊ शकता.
तुम्हाला स्पर्शाची भूक असली तरच तुम्ही स्पर्श जाणून घेऊ शकता. ज्ञान ग्रहण करण्याची भूक असली तरच तुम्ही ज्ञान ग्रहण करू शकता. ज्ञान देण्याची भूक असली तरच तुम्ही ज्ञान देऊ शकता. थोडक्यात काय, इनिशिएशन कशामुळे होतं? तुमच्यातला वैश्वानरः, वैश्वानरः, नर म्हणजे पुरुष हा असा संबंध आहे. याचा अर्थ स्त्री नाही असं नाही. इट इज युअर क्वालिटी. पुरुष ही जीवामधली क्वालिटी आहे. स्त्री ही जीवामधली क्वालिटी आहे. अध्यात्माच्या दृष्टीने स्त्री आणि पुरुष म्हणजे या क्वालिटीज आहेत. वेगळे-वेगळे गुणधर्म आहे एकाच जीवाचे. आणि त्या जीवाला ते गुणधर्म जगण्यासाठी निर्माण केलेली भौतिकता म्हणजे त्यांचे लिंग आणि त्यांचं रिलेटेड आयुष्य. आपण जे स्त्री-पुरुष म्हणतो, ते भौतिकता आहेत. अध्यात्माचा आणि त्याचा काहीही संबंध नाही. म्हणून इथे पुरुष म्हटलं म्हणजे असं स्त्रियांनी समजू नये की हां, हे तर पुरुष आहे म्हणजे आमचा काही संबंध नाही. करा तुम्ही, आम्ही नाही करत. आमच्यासाठी कुठे आहे ते? देवी सरस्वती ज्ञानाची जननी आहे. हे सर्वांसाठी ॲप्लिकेबल आहे. प्रकृती आणि पुरुष. त्यानंतर भगवंतांनी ब्रह्मापर्यंत जाण्याचा मार्ग दिलेला आहे. तुम्ही प्रकृती कळली, तुमच्यामधलं आत्मतत्व कळलं, हे जग कळलं, क्षेत्र कळलं, क्षेत्रज्ञ कळलं. शेवटी याचा उपयोग कशासाठी करायचा? अहम ब्रह्मास्मी त्या ब्रह्मापर्यंत पोहोचण्यासाठी. याचा मार्ग काय? कर्मयोगाद्वारे सूर्यात होते, भक्ती योगातून जाते आणि ज्ञानयोगाद्वारे परिपूर्णता निर्माण होते. ज्ञानातून पण जातं. ज्ञान आणि भक्ती, मन आणि बुद्धी एकत्रितच कार्यरत असते. ज्ञान, ऐहिक जगाचं ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय, त्याच्यातून मुक्ती मिळाल्याशिवाय भक्ती विकसित होत नाही. आणि भक्ती केल्याशिवाय हे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान प्राप्त होत नाही. कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग या तीनही योगांचं आचरण केल्यावरती तुम्ही वैराग्य प्राप्त करता, त्यागी बनता. गीता, 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 गीता म्हणजे काय? त्यागी. गीता काय शिकवते? त्यागीपणा. कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग या तीनही योगांचं आचरण करा. तुम्ही असं म्हणू नका, की मी कर्मयोगी आहे, ज्ञानयोगी आहे, बुद्धियोग. फॉरगेट इट. तुम्ही योगी आहात. तीनही योगांचं आचरण करा आणि वैरागीपणा, या जगापासून अलिप्तपणा आणि मग ध्यान योगाचं आचरण करून ब्रह्मापर्यंत पोहोचा. हे भगवंतांनी इथे सांगितलं. काय होईल शेवटी? तुम्हाला ज्ञानचक्षु प्राप्त होईल. ब्रह्मज्ञान प्राप्त होईल. ध्यान साधनेद्वारे तुम्हाला ज्ञानचक्षु प्राप्त होईल. म्हणजे काय? दृष्टी पलीकडील सृष्टी, या शरीर, मन आणि पलीकडील असलेलं ते ब्रह्म तुम्ही जाणार. त्याला ज्ञानचक्षु म्हणतात. तुमच्या आत्मज्ञानाद्वारे जे सत्य तुम्हाला दिसतं, जे तुम्ही पाहू शकता, ज्याद्वारे पाहू शकतात, त्याला ज्ञानचक्षु म्हणतात. आत्मज्ञानाद्वारे ज्ञानचक्षु निर्माण होतात तुमच्यामध्ये. त्या चक्षुद्वारे तुम्ही ब्रह्म बघता, जाणता आणि त्या ब्रह्मामध्ये विलीन होता. अशा प्रकारे भगवंताने क्षर आणि अक्षर, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, प्रकृती आणि पुरुष, ज्ञान आणि ध्येय हे समजून सांगितलंय. जेणेकरून सुरुवात करा, क्षेत्र जाणा, क्षेत्रज्ञ जाणा, त्याच्यापासून वेगळे झालात. मग तुम्ही ज्ञान प्राप्त करा आणि ते कशासाठी वापरा? ध्येय प्राप्त पर्यंत पोहोचण्यासाठी, ब्रह्मापर्यंत पोहोचण्यासाठी. ध्येय जाणा, आत्मज्ञान जाणा आणि त्याचा उपयोग करून
तुम्ही ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग या तिघांद्वारे त्यागी बना, अलिप्त बना, वैरागी बना आणि ध्यान साधना करून मोक्ष प्राप्त करा. ब्रह्म जाणा आणि त्या ब्रह्मामध्ये विलीन व्हा.